आतापर्यंत आपण काय काय बघितलं, तर खूप सारे पॉइंट्स आपण या ठिकाणी बघितले. आपण डेफिनेशन बघितली रेस्पिरेशनची. तर बेसिकली एक बायोकेमिकल प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये एनर्जी बनते, सो त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. तर आता इथून पुढे यू आर द स्टुडंट ऑफ 12th सायन्स. जर तुम्हाला विचारलं कोणी रेस्पिरेशन, तर हवा आत घेणे, श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे, म्हणजे इट इज नॉट रेस्पिरेशन, इट इज ब्रीथिंग, इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेशन. सो रेस्पिरेशन एक काय आहे, बायोकेमिकल प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये वी आर गोइंग टू प्रोड्यूस द केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी, दॅट इज एटीपी. एटीपी आपण बनवतो. सो जिंदा रहने के लिए दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत जिवंत राहण्यासाठी आपल्याला? विच आर द टू इसेन्शियल थिंग्स आर रिक्वायर्ड? एक तर यस, दॅट इज ग्लुकोज, दॅट इज सोर्स ऑफ एनर्जी. आणि यस दुसरा आहे ऑक्सीजन. सो जिंदा रहने के लिए है ना, ये दो बातें जरूरी, ग्लुकोज अँड ऑक्सीजन. जर ग्लुकोज आणि ऑक्सिजन या ठिकाणी असेल तर you can alive. Yes, then water, then vitamins, all they are required. But very important, जास्त महत्वाचं या ठिकाणी काय, इट इज ग्लुकोज अँड ऑक्सिजन इन द चॅप्टर रेस्पिरेशन. तर आपण या ठिकाणी बघितलं ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंजच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहे. लार्ज सर्फेस एरिया पाहिजे, इट शुड थिन, हायली मस्क्युलर, परमिएबल, मॉइस्ट, अशा प्रॉपर्टीज होत्या. आपण नंतर अंडरस्टँड केलं प्लांट्स मध्ये कोणते कोणते रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. तर प्लांट्स मध्ये आपण बघितलं या ठिकाणी स्टोमॅटा आहे, लेंटिसेल्स आहेत, असे रेस्पिरेटरी ऑर्गन्स. अॅनिमल्स मध्ये वेगवेगळे आहे. अॅनिमल्स मध्ये रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टम डेव्हलप झालेली आहे. आणि आपण बघितलं की बाकीच्या अॅनिमल्स मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लाईक स्किन, लाईक गिल्स, लाईक लंग्स. आणि ह्युमन बिंग बद्दल आपण जेव्हा बोलतो तर ह्युमन बिंग मध्ये एक प्रॉपर रेस्पिरेटरी सिस्टम या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे. मला सांगा हवा कुठून कुठे पास करेल? यस, परत एकदा. सो व्हेरी फर्स्ट पार्ट दॅट इज नोज. नोज मधला कोणता? नॉस्ट्रेल. नॉस्ट्रेललाच आपण काय म्हणतो? यस, बोलत चला, एक्सटर्नल लेयर्स. सो एक्सटर्नल लेयर्स मधून हवा पास होईल या ठिकाणी कुठे? दॅट इज नासल चेंबर. नासल चेंबरचे 3 पार्ट तुम्हाला माहिती आहे आता. कोणते कोणते 3 पार्ट आहे? एक वेस्टिब्यूल, दुसरा कोणता आहे? रेस्पिरेटरी पार्ट, तिसरा कोणता आहे? ऑल फॅक्टरी चेंबर. तर असे 3 पार्ट आहेत, है ना? यस, यू नोज दॅट. मला कोण सांगेल? गुंजन, कॅन यू टेल मी? कम ऑन. या ठिकाणी वॉर्म कोण करेल, मॉइस्ट कोण करेल एअरला, जे आपल्या बॉडीमध्ये एंटर होते? लोकेश, कॅन यू टेल मी? यस, यश, कॅन यू टेल मी? अजिंक्य, विच पार्ट ऑफ द एअर वी कॅन से नासल चेंबर इज रिस्पॉन्सिबल टू मॉइस्टन द एअर, द वॉर्म द एअर, है ना? थंड हवा आपल्या लंग्सला डॅमेज करेल. आणि रेस्पिरेटरी पार्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्झॅक्टली, अप्रिशिएट. यस, आन्सर करत चालायचंय, बिलीव्ह मी. बरोबर. जर तुम्ही असं आन्सर कराल ना तर डेफिनेटली यू विल गोइंग टू क्रॉस 600+, है ना? बायोमध्ये 300+, है ना? इट बिकम्स द पार्ट ऑफ युअर ब्रेन. आन्सर करत चालायचं, बोलत चालायचं. रेस्पिरेटरी पार्ट, इट इज एअर कंडिशनर. तर आपल्या बॉडीमध्ये एअर कंडिशनर आहे. जसं आपल्या क्लासमध्ये एसी आपण लावलेलं आहे, है ना? एसी आपण लावलेले, कूलर्स आपण लावलेले, 3 कूलर आहे. उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही तुम्हाला. तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा, है ना, नासल चेंबर मध्ये सुद्धा एअर कंडिशनर आहे, दॅट इज रेस्पिरेटरी पार्ट. आणि हा रेस्पिरेटरी पार्ट काय करतो? वॉर्म्स द एअर, हवा गरम करतो, थंड नाही होते. आणि नंतर नासल चेंबर या ठिकाणी पुढे, बरोबर, कुठे? इंटरनल लेयर्स. इंटरनल लेयर्स नंतर तो या ठिकाणी कोणाला पास करेल? फॅरिंग्स. फॅरिंग्सचे 3 पार्ट माहिती आहे. सुरुवातीचा कोणता आहे? नासोफॅरिंग्स. कोणता आहे? बोलत चला. नंतर कोणता आहे? नेसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. एक्झॅक्टली. फॅरिंग्स नंतर कुठे जाईल? एअर लॅरिंग्स मध्ये. आणि लॅरिंग्सलाच आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो, साऊंड बॉक्स म्हणतो. ओके. लॅरिंग्स नंतर ट्रॅकिया. यस, कोण सांगेल मला? वाय लॅरिंग्स इज कॉल्ड एज साऊंड बॉक्स? त्याला आपण व्हॉइस बॉक्स का म्हणतो? रीना, भूमिका, मानसी, कॅन यू रिप्लाय? इट कंटेन वोकल कॉर्ड्स. यस, है ना? तर आपण या ठिकाणी म्हणतोय की याच्यामध्ये वोकल कॉर्ड्स आहेत आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? व्हॉइस बॉक्स. व्हेरी गुड. तर इथपर्यंत आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलं. ट्रॅकिया मध्ये एअर जाईल. ट्रॅकियामध्ये कार्टिलेज प्रेझेंट आहे त्याच्या प्रोटेक्शन साठी. नंतर ब्रॉन्काय. ब्रॉन्काय नंतर ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्स नंतर अल्वेओलाय, दॅट इज. सो 2 लंग्स आहेत, राईट अँड लेफ्ट. आणि आपल्याला माहिती आहे मोठा भाऊ दॅट इज राईट लंग, छोटा भाऊ दॅट इज लेफ्ट लंग, है ना? तर एवढं सगळं आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलेलं आहे. आज डेली प्रॅक्टिस शीट पण तुम्हाला आलेली आहे ग्रुपवर. सो क्लास झाल्यावर आपला, ज्यांनी अजून सॉल्व्ह केलेली नाहीये डेली प्रॅक्टिस शीट, त्यांनी डेली प्रॅक्टिस शीट कंपल्सरी सॉल्व्ह करा आपला क्लास झाल्यावर. एवढं सॉलिड, है ना?
आणि नंतर आपण या ठिकाणी अंडरस्टँड आज आपण कौत पण घेणार आहे. सो या टॉपिकवर तुमचा जो ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम टॉपिक कम्प्लीट झाला आपला, त्या टॉपिकवर आपण कौत पण घेऊ ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर. पण त्याच्या अगोदर है ना, आज आपण या ठिकाणी लेक्चर मध्ये काय स्टार्ट करतोय, पॉईंट नंबर 3 आपला स्टार्ट करतोय. अँड यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. सो अलर्ट, बिलकुल ताट बसायचं, झोपून लेक्चर ऐकायचं नाहीये है ना. या ठिकाणी ताट बसायचंय, वाटलं तर नोटबुक जवळ राहू द्या, नोट्स रनिंग नोट्स काढत चला. तुम्हाला काय लिहायचंय त्याचं मी सांगेलच नंतर, रनिंग नोट्स तुम्ही या ठिकाणी काढत चला. सो आता 12वीत आहे, आता झोपायचं नाही है ना. या 12वीच्या मुलांचे किती हाल सुरू तुम्ही बघता तुमच्या सिनियर्सचे. सो आपण या ठिकाणी आता स्टार्ट करतोय मेकॅनिझम. ठीक आहे, आतापर्यंत आपण ऑर्गन्स बघितले, कोणते कोणते ऑर्गन्स, रेस्पिरेटरी ऑर्गन्स कोणते ह्युमन्स मध्ये. So right from the nose to the alveoli lungs, you know that different respiratory organs. आता आपण या ठिकाणी मूव्ह करतोय मेकॅनिझम. सो ऍड ऍक्च्युअल मेकॅनिझम स्टार्ट होतोय. सगळ्यांनी बिलकुल अलर्ट. मेकॅनिझम समजून घेऊ आपण. रेस्पिरेशन इज बायोलॉजिकल प्रोसेस. वी ऑलरेडी नो बायोकेमिकल प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे, बायोलॉजिकल प्रोसेस आहे. सो डोंट गेट कन्फ्युज, कारण आता याच्यामध्ये भरपूर एन्झाइम्स इन्व्हॉल्व होतात एनर्जी तयार करण्यासाठी. सो ऑब्विसली याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, आता बायोलॉजिकल प्रोसेस म्हणतोय, फिजिकल प्रोसेस म्हणतोय. It involves the exchange of gases between the atmosphere and the lungs. So इथे तुम्हाला बघतायत हे दोन ऑर्गन दिसतायत. Yes, here it is the lungs, right and the left. तर आपण या ठिकाणी ऍटमॉस्फिअर मधून गॅसेस मूव्ह करणार आहे. ऑक्सिजन कुठे टाकणार आहे आपण, लंग्स मध्ये. आणि या ठिकाणी लंग्स मधून बाहेर काय सोडणार आहे आपण, CO2. बरोबर. सो वी आर गोइंग टू डू द एक्सचेंज ऑफ गॅसेस विथ द ऍटमॉस्फिअर सोबत आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस करणार आहे. त्याचं मेकॅनिझम आपण समजून घेऊ. अँड रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ एटीपी. आणि अल्टिमेटली हे आपण का करतोय, कारण जिंदा रहने के लिए ऑक्सिजन जरूरी है ना. आज एक दुःखद घटना घडलेली आहे ऑक्सिजन रिलेटेड, तुम्ही बघितली असेल न्यूज वगैरे. तर नाशिकला प्रॉब्लेम झाला हॉस्पिटलमध्ये. तर जेवढे पेशंट होते कोविडचे ऑक्सिजन सपोर्टवर, ऑक्सिजनच लीक होऊन गेला. ऑक्सिजन लीक होऊन गेला आणि ऑलरेडी दे आर ऑन व्हेंटिलेटर. जवळजवळ 11 पेशंट्स कोविडचे, त्यांची डेथ झालेली. सो ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी लिकेज झाला आणि त्याच्यामुळे 11 पेशंट्सला ऍट अ टाइम या ठिकाणी लिकेजमुळे ऑक्सिजन न भेटल्यामुळे दे विल गेट डेड. 22 झाले का? ओके, यश म्हणतोय अपडेटेड 22 पेशंट झाले का? ओके. सो व्हेरी पॅथेटिक सिच्युएशन सुरू आहे. आणि यस, रिअली अप्रिशिएट तुम्ही एवढ्या पॅथेटिक सिच्युएशन मध्ये पण जी मेहनत घेताय. बिलीव्ह मी, ही मेहनत, हार्डवर्क ऑलवेज पे ऑफ है ना. सो एक सेंटेन्स होतं, that is very favorite sentence of mine, ki whatever the stars, they are glow, they will glow, or they will, here we can say what, that is more visible in the darkness. So जेवढा darkness होईल ना तेवढे stars जास्त चमकतात है ना. सो भरपूर आता डार्कनेस आपल्या साईडला आहे. अँड यू ऑल आर द स्टार्स. तर घाबरायचं नाहीये. अशी आतापर्यंत तुम्ही जसे मेहनत घेत आले, तीच मेहनत या ठिकाणी कायम ठेवायची आहे, तशीच कायम ठेवायची आहे. इट इज जस्ट स्पॅन ऑफ टाइम. हा एक थोडा टाइम निघून गेला. आता बघतोय आपण लॉकडाऊन पण भरपूर कडक झालाय. बाहेर जाऊ नका 11 नंतर, पोलीस चेक करतायत सगळे. सो थोडासा ड्युरेशन निघून जाऊ द्या आणि स्टे सेफ. So now here we are going to talk about what that is. Yes, all the different parts are there, the different phases are there in the mechanism of respiration. So respiration च्या mechanism मध्ये आपण काय करणार आहे, we are going to take the oxygen and we are going to relieve the CO2. CO2 बाहेर सोडणार आहे. ओके, फाईन. तर हे 4 स्टेप मध्ये करू. एवढी सोपी प्रोसिजर असं नाहीये एका स्टेप मध्ये आपण बघितली की ऑक्सिजन घ्यायचा, CO2 सोडायचा. नाही, मेकॅनिझम 4 स्टेप मध्ये आपण डिस्कस करणार आहे. पहिली स्टेप दॅट इज ब्रीदिंग. सो ब्रीदिंग मध्ये आपण काय करू, हवेतला ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये भरून घेऊ. बरोबर. आणि आपल्या लंग्स मधला CO2 जो आहे तो बाहेर सोडतो. दॅट इज ब्रीदिंग. सो आतापर्यंत तुम्ही जे रेस्पिरेशन समजत होते, नो, इट इज जस्ट वन पार्ट ऑफ रेस्पिरेशन, इट इज ब्रीदिंग. दुसरा पार्ट कोणता, एक्सटर्नल रेस्पिरेशन. म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय, तर आपल्या लंग मधला जो आहे, लंग्स मधला जो O2 आहे खूप ब्लड मध्ये. समजतंय तुम्हाला. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आपण काय करणार आहे हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. डोंट वरी. आजचा आपला पॉइंटच आहे डिस्कशनचा. हे सगळं क्लिअर होईल तुम्हाला. ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन. पण एक सेंटेन्स मध्ये याचं मिनिंग समजून घ्या. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आपण काय करतो, आपल्या लंग्स मधला जो ऑक्सिजन आहे तो ब्लड मध्ये टाकतो आणि ब्लड्स मधला जो CO2 आहे तो आपण लंग्स मध्ये टाकतो. त्याच्यानंतर इट इज फॉलोड बाय इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण काय करणार आहे की आपला ब्लड मधला जो ऑक्सिजन आहे तो टिश्यूज मध्ये, सेल्स मध्ये टाकतो आणि जो टिश्यूज आणि सेल्स मध्ये CO2 आहे तो ब्लड मध्ये टाकतो. ओके.
आणि लास्ट या ठिकाणी स्टेप आहे सेल्युलर रेस्पिरेशन. हा तर आपण पूर्ण चॅप्टर बघितला आहे. सो यू नोज दॅट सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होईल. आता सेलमध्ये ग्लुकोज पण आलेलं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कडून ऑक्सिजन पण आलेलं आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम इंटरनल रेस्पिरेशन मधून. आता या ऑक्सिजन आता या ठिकाणी ऍडिशन करू आपण ग्लुकोज मध्ये, ऑक्सिडेशन करू ग्लुकोजचं आणि त्याच्यापासून एटीपी तयार करू. सो ऍड ऍक्च्युअल एटीपी कुठे तयार होणार आहे. एटीपी विल गेट प्रोड्यूस इन सेल्युलर रेस्पिरेशन, लास्ट स्टेप. पण तोपर्यंत ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी या सगळ्या स्टेप्स आहेत, बरोबर. सो पहिले ब्रिदिंग आहे, हवेतला ऑक्सिजन आपण लंग्स मध्ये भरून घेतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे, लंग्स मधलं ऑक्सिजन आपण ब्लड मध्ये भरून घेतो. नंतर इंटरनल रेस्पिरेशन आहे, ब्लड मधलं ऑक्सिजन आपण टिश्यूज मध्ये सेल्स मध्ये घेऊन जातो. आणि सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये आपण काय करू की तो ऑक्सिजन या ठिकाणी ग्लुकोज मध्ये ऍड करून त्याच्यापासून एटीपी तयार. सो अशी पूर्ण स्टेप आहे. तर ही स्टेप्स आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करायची आहे ना, बरोबर. व्यवस्थित या ठिकाणी अंडरस्टँड करा काय म्हणतोय मी तुम्हाला. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेकॅनिझम. एक दुसरा व्हाईट बोर्ड घेतोय मी, क्लिअर अंडरस्टँड करा. सो आता आपण ऑक्सिजनला बोलू. सो ऑक्सिजन जो आहे, सपोज दिस इज द लंग्स, डोंट जज माय डायग्राम, हे लंग्स आहेत. तर आपण हा ऍटमॉस्फिअर आहे. तर ऍटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन आपण कुठे भरून घेऊ आता, लंग्स मध्ये. आणि याला आपण काय म्हटलं, ब्रिदिंग. मग नंतर आपण काय करणार आहे, यस हियर वी आर गोइंग टू व्हॉट, दॅट इज नथिंग बट टी. आता हा जो ऑक्सिजन आहे लंग्स मधून, हा ऑक्सिजन आपण कुठे भरून घेऊ, ब्लड मध्ये. सो दिस इज सर्क्युलेशन, इट इज ब्लड. मग आता हा ऑक्सिजन आपण कुठे घेतला, ब्लड मध्ये. म्हणजे हा काय झाला, ही स्टेप काय झाली, एक्सटर्नल रेस्पिरेशन. हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहे, डोंट वरी. समजतंय का. आणि मग आता आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत, या सगळ्या सेल्स आहेत सपोज. तर मग आता आपण हा ऑक्सिजन काय करू, सेल्स मध्ये भरून घेऊ. सेल्स मध्ये भरून घेतल्यावर या स्टेपला आपल्याला काय म्हणता येईल, इट इज इंटरनल रेस्पिरेशन. आणि ऍट लास्ट सेलमध्ये आपण काय तयार करू, एटीपी. सो सेलमध्ये जेव्हा एटीपी तयार करू आपण, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. सो रेस्पिरेशनचं जे मेकॅनिझम आहे, 4 स्टेप मध्ये आपण डिवाइड केलंय. पहिली स्टेप कोणती आहे, ब्रिदिंग. दुसरी स्टेप कोणती, एक्सटर्नल रेस्पिरेशन. तिसरी स्टेप कोणती, इंटरनल रेस्पिरेशन. आणि चौथी स्टेप कोणती आहे, सेल्युलर रेस्पिरेशन. हे झालं ऑक्सिजनचं. आता CO2 मध्ये काय करू आपण, तर एटीपी जेव्हा तयार होतील तेव्हा काय तयार होणार आहे, CO2 तयार होईल. एटीपी सोबत CO2 तयार होईल. हा CO2 आपण आता काय करू, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये जो तयार झालाय तो परत पुढे टाकू, CO2 आपण ब्लड मध्ये घेऊन जाणार. सो दिस इज इंटरनल रेस्पिरेशन. हा CO2 आपण लंग्स मध्ये घेऊन जाणार आहे. दिस इज एक्सटर्नल रेस्पिरेशन अगेन. आणि हा CO2 आपण आता ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणार आहे. सो दिस इज ब्रिदिंग अगेन. सो ब्रिदिंग आणि या ठिकाणी एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि या ठिकाणी सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे काय, बेसिकली इट इज दी मेकॅनिझम ऑफ मुवमेंट ऑफ एअर, वी कॅन से गॅसेस. सो गॅसेसची मुवमेंट कशी होते ते आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना. आय होप सगळ्यांना एवढ्या 4 स्टेप्स एका सेंटेन्स मध्ये क्लिअर झाल्या. या 4 स्टेप्स आपण बघणार आहे. 4 पैकी 2 स्टेप्स आज आपण डिटेलमध्ये समजू, ब्रिदिंग आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन. म्हणजे हवेतून ऑक्सिजन लंग्स मध्ये भरून घेऊ आज, आणि लंग्स मधला ऑक्सिजन आपण कुठे भरून घेऊ, ब्लड मध्ये. सो एवढं जरी आज आपल्याला समजलं, तर मग इंटरनल आणि सेल्युलर रेस्पिरेशन ते उद्या बघू. पण त्याच्या अगोदर एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. सो ट्राय दिस, हे ट्राय करा म्हणतात. काउंट द नंबर ऑफ ब्रीथ्स. ब्रीथ्सचे नंबर काउंट करा. यू टेक इन द फॉलोइंग सिच्युएशन पर मिनिट नंबर ऑफ ब्रीथ्स तुम्हाला काउंट करायचे. आफ्टर अ गुड नाईट स्लीप, जेव्हा तुम्ही एक शांत झोपलेले आहे, बरोबर. सर आता झोपल्यावर कसं काउंट करायचं, सो दॅट इज द क्वेश्चन. पण ठीक आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे ऍटलिस्ट. सो आपण म्हणतो या ठिकाणी आफ्टर अ गुड नाईट स्लीप तुमचा रेस्पिरेशन रेट किती असतो, सो दॅट यू शुड नो. ड्युरिंग अ विगरस ऍक्टिव्हिटी, जर तुम्ही जिम करताय, विगरस ऍक्टिव्हिटी, एक मिनिट. ड्युरिंग अ विगरस ऍक्टिव्हिटी, जर तुम्ही जिम करताय, रनिंग करताय, क्लाइम्बिंग करताय, तर अशा वेळेस तुमची रेस्पिरेशन जी या ठिकाणी किती असतो रेस्पिरेशन रेट, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्याच्यानंतर मंगेशने कॅमेरा ऑन केला आहे का, त्याच्यानंतर आपण बघतोय आफ्टर अ विगरस ऍक्टिव्हिटी होऊन गेली, रनिंग होऊन गेलं, क्लाइम्बिंग स्टेअर्स होऊन गेल्या, तुम्ही स्टेप्स चढले, क्लासमध्ये आले, त्याच्यानंतर किती रेस्पिरेशन रेट असतो. सो डू यू फाइंड एनी डिफरन्स इन द काउंट, व्हॉट डू यू से, याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, किंवा रेस्पिरेशन रेट जास्त असेल. हॅलो हॅलो हॅलो, साऊंड थोडा ब्रेक होतोय का. येस, सो ऑब्विसली बी केस मध्ये सगळ्यात जास्त असेल. मी तुम्हाला सांगतो, आफ्टर गुड नाईट स्लीप जवळजवळ या ठिकाणी
12 सायकल्स होतात रेस्पिरेशन. सो ए मध्ये किती सायकल्स होतात? 12. बी मध्ये जवळजवळ 80 सायकल्स होतात, 80. सो किती वाढून गेलाय बघा. आणि सी मध्ये बरोबर म्हणजे विग्रस ऍक्टिव्हिटी झाल्यावर रेस्पिरेशन सायकल्स किती होतात? 40 होतात, है ना. तर हा फरक आहे, कारण आपण या ठिकाणी जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट कमी असते. सो एनर्जीची रिक्वायरमेंट कमी असते, सो आपण काय करणार आहे? एनर्जी कमी तयार करणार आहे, ऑक्सिजन कमी घेणार. आणि सेकंड कंडिशन मध्ये आपण विग्रस ऍक्टिव्हिटी करतोय, रनिंग, क्लाइम्बिंग स्टेअर्स, जिम, तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची डिमांड खूप जास्त आहे, एनर्जीची डिमांड खूप जास्त आहे. अजून पण ब्रेक होतोय व्हॉइस. हॅलो, क्लिअर आहे आता? नाउ इट इज व्हेरी क्लिअर तेजस. सो आपण या ठिकाणी बघतोय, यस, कॅमेरा नका ऑन करू. सो 80 सायकल्स होतील रेस्पिरेशनच्या एका मिनिटामध्ये. आणि नंतर आपण बघतो विग्रस ऍक्टिव्ह होऊन गेल्यावर ऍक्टिव्हिटी ठीक आहे, थोडं जास्तच आहे, पण 80 पेक्षा कमी आहे, 40 पर्यंत येऊन जात, है ना. सो असा फरक आपल्याला दिसतो. मी आन्सर तुम्हाला देऊन दिलंय, बरोबर. हे तुम्ही ट्राय करून बघा. नंबर ऑफ ब्रीथ ड्युरिंग स्लीप, तर 12 सायकल्स होतील. ड्युरिंग विग्रस ऍक्टिव्हिटी 80 सायकल होतील. आणि विग्रस ऍक्टिव्हिटी होऊन गेल्यानंतर 40 सायकल्स होतील. येस, देयर इज डिफरन्स इन काउंट as the number of breath change depending upon the activity, physical fitness or external stimulus. तर याच्यावर डिपेंड करतील नंबर ऑफ ब्रीथ्स आर देअर, है ना. तर या सगळ्या केसेस मध्ये नंबर ऑफ ब्रीथ चेंज होतील. आणि हा चेंज का बरं आहे? कारण आपली एनर्जी रिक्वायरमेंट वेगवेगळी. ओके, फाईन. सो याचा आन्सर तुम्हाला आता आलेला आहे पेज नंबर 156. तुमच्याकडे टेक्स्टबुक नाहीये म्हणून मी त्याचे फोटोग्राफ्स पण पाठवतोय ग्रुपवर, है ना. बघत चला, ग्रुपवर येतात का फोटोग्राफ्स, है ना. सगळे तुमचे टेक्स्टबुक आहे, बरोबर, टार्गेट आहे, सगळ्यांचे फोटोग्राफ्स या ठिकाणी पीडीएफ फॉर्म मध्ये येतात. सो आपण आता स्टार्ट करू. पहिली प्रोसिजर मेकॅनिझम मध्ये 4 स्टेप मध्ये आपल्याला बघायचंय. ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन. सो पहिली स्टेप आपण आता या ठिकाणी स्टार्ट करतो मेकॅनिझमची. यस, हिअर इट इज कॉल्ड एज ब्रीदिंग. एकदा ब्रीथ इन करा आणि ब्रीथ आउट करा. रामदेव बाबाचा योगा करा जरा, है ना. सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट ब्रीथिंग. इट इज फिजिकल प्रोसेस. रेस्पिरेशन बायोकेमिकल प्रोसेस होती, पण ब्रीथिंग मध्ये, है ना, केमिकल एनर्जी इन्व्हॉल्व नाहीये, किंवा या ठिकाणी आपण बघतोय यस एन्झाइम्स पण इन्व्हॉल्व नाहीये. सो इट इज टोटली कम्प्लिटली फिजिकल प्रोसेस. सो ब्रीथिंग या ठिकाणी कशी आहे? फिजिकल प्रोसेस आहे बाय विच गॅसियस एक्सचेंज टेक प्लेस बिटवीन द ऍटमॉस्फिअर अँड द लंग्स. तर आपले जे लंग्स आहेत यांच्यामध्ये आपण ऑक्सिजन घेऊ. वी आर गोइंग टू टेक द ऑक्सिजन. आणि लंग्स मधून ऍटमॉस्फिअर मधून काय सोडू आपण? CO2 बाहेर सोडू. सो इट इज कम्प्लिटली हिअर वी कॅन से फिजिकल प्रोसेस आहे. आणि याच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज होणार आहे. कोणाकोणामध्ये? ऍटमॉस्फिअर अँड लंग्स. अवघड आहे का डेफिनेशन ब्रीथिंगची? एकदम सोपी आहे बघा. याच्यापेक्षा सोपी डेफिनेशन या ठिकाणी एकदम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली एक सिम्पल डेफिनेशन. सो इट इज फिजिकल प्रोसेस. पहिले काय लिहायचं? ब्रीथिंग काय तुम्हाला काय सांगता येईल? इट इज फिजिकल प्रोसेस. याच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज होणार आहे. कोणाकोणामध्ये? ऍटमॉस्फिअर आणि लंग्स. सो लंग्स मध्ये आपण हवा भरून घेऊ, ऑक्सिजन भरून घेऊ, आणि लंग्स मधून CO2 बाहेर सोडू ऍटमॉस्फिअर. सो एक्सचेंज करू आपण. CO2 एक्सचेंज केला O2 सोबत. हवेतून आपण ऑक्सिजन घेतला आणि हवेला आपण CO2 देऊन टाकला. हे CO2 पुढे प्लांट्स घेऊन टाकतील, फोटोसिंथेसिस करतील. सो इट इन्व्हॉल्व रेस्पिरेशन अँड इट इन्व्हॉल्व इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. आता तुम्हाला माहिती आहे, इन्स्पायरेशन म्हणजे हवा आतमध्ये घेणे आणि एक्सपायरेशन म्हणजे हवा बाहेर सोडणे. सो ब्रीथिंगचे पण 2 पार्ट्स पडतात. ब्रीथिंगचे 2 पार्ट्स कोणते आहे? यस, वेन वी टॉक अबाउट ब्रीथिंग, सो 2 पार्ट याचे, एक इन्स्पायरेशन आणि दुसरा कोणता आहे? एक्सपायरेशन. क्लिअर? सो इट इन्व्हॉल्व्स inspiration and then expiration. Both these steps involve parts of the thoracic cage. आता याच्यामध्ये किती पार्ट इन्व्हॉल्व आहेत बघा, ते समजून घ्या. पहिला पार्ट आहे thoracic cage, पिंजरा. छातीमध्ये जो आपला पिंजरा असतो, है ना. सो इट इज thoracic cage. नंतर रिप्स. सेकंड पार्ट कोणता आहे? रिप्स, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बरगडी, बरोबर, रिप्स, है ना. नंतर आपण काय म्हणतो? स्टर्नम. स्टर्नम म्हणजे यस, हिअर इट इज द ब्रिस्ट बोन, है ना. ब्युटी बोन म्हणतात त्याला, किंवा ब्रिस्ट बोन म्हणतात. आपल्या थोरॅसिक चेंबर मध्ये, सपोज दिस इज द थोरॅसिक चेंबर, असा एक थोरॅसिक चेंबर असणार आहे आपला रफ. आणि ते समोर एक मोठा बोन असतो, त्याला आपण काय म्हणतो? यस, हिअर इट इज कॉल्ड एज स्टर्नम. मी दाखवेल तुम्हाला डायग्राम, डोंट वरी. तर हा स्टर्नम आहे. आणि स्टर्नमला आपण ब्युटी बोन म्हणतो किंवा ब्रिस्ट बोन पण म्हणतो, चेस्ट रिजन मध्ये. अँड इन इंटरकोस्टल मसल्स, बरोबर, नंबर 4. सो व्हॉट इज मीन बाय इंटरकोस्टल मसल? एनीबडी नोज? सो रिब्स मध्ये ज्या मसल्स आहेत,
द मसल इन बिटवीन रिप्स इट इज कॉल्ड एज व्हॉट इंटरकोस्टल मसल्स. तर हे सगळे इन्व्हॉल्ड आहे ब्रिदिंग मध्ये. कोण कोण इन्व्हॉल्ड आहे? थोरॅसिक केज, नंतर रिप्स, स्टर्नम, नंतर इंटरकोस्टल मसल आणि लास्ट पार्ट आहे म्हणजे डायफ्राम, मसल्स ऑफ द डायफ्राम. बघा कोणते कोणते पार्ट इन्व्हॉल्ड आहेत, कोणते कोणते पार्ट इन्व्हॉल्ड आहेत त्यांचे नावं पहिले लक्षात घ्या. पहिला पार्ट कोणता इन्व्हॉल्ड आहे ब्रिदिंग मध्ये? इन्स्पायरेशन एक्सपायरेशन मध्ये. यस, इट इज थोरॅसिक केज. थोरॅसिक केज इन्व्हॉल्ड आहे. यस, व्हेरी गुड. दुसरा पार्ट कोणता आहे? रिप्स. थोरॅसिक केज मध्ये ज्या रिप्स आहेत. तिसरा पार्ट कोणता आहे? यस, हियर इट इज कॉल्ड एज स्टर्नम, ब्युटी बोन. बरोबर. चौथा पार्ट कोणता आहे? यस, हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल मसल म्हणजे मसल बिटवीन द रिप्स. रिप्सच्या मध्ये रिप्सला कनेक्ट करणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? इंटरकोस्टल मसल्स. आणि नंबर 5 या ठिकाणी आपण काल शेवटचा एक पार्ट बघितला होता, डायफ्रॅगम ने म्हणायचं त्याला, डायफ्राम. काय म्हणायचं त्याला? डायफ्राम. बरोबर. सो असे 5 पार्ट या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहेत. बरोबर. तर ते आपण सर्क्युलेशन मध्ये आता तुम्हाला सगळं सांगेल मी. ओपन हार्ट सर्जरी कशी करतात, रिप केज कसं ओपन करतात, है ना, जेव्हा आपल्या हार्टमध्ये प्रॉब्लेम असतात तेव्हा त्याचं ऑपरेशन कसं करतात हे सगळं सांगेल. पहिले हे पार्ट समजून घ्या, एकदम जम नका करू. सो आपण एक डायग्राम बघून घेऊ, मग डिटेलमध्ये आपण ब्रिदिंग अंडरस्टँड करू. ब्रिदिंगचे 2 पार्ट आहे, इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशनची डायग्राम पहिले बघून घ्या. डायग्राम बायोलॉजी काय? डायग्राम्स अँड अनाटॉमिकल वर्ड्स. सो आपण पहिले डायग्राम बघतोय, ज्या टेक्स्टबुक मधली डायग्राम दिलेली मुद्दाम. सो हियर वी कॅन से व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस द डायग्राम. येस. सो आपण काय म्हणतोय? इन्स्पायरेशनची डायग्राम आहे. इन्स्पायरेशन म्हणजे ब्रिदिंग इन. आणि यस, हा जो बोन आहे ना, हा जो लॉंग बोन असतो याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? इट इज स्टर्नम. बरोबर. आणि नंतर या काय? रिप्स. आणि हा कम्प्लीट रिप मिळून या ठिकाणी काय होतो? यस, 12 रिप्स मिळून या ठिकाणी काय होतो? 12 रिप्सचा पेअर मिळून या ठिकाणी काय होतो? रिप केज. तर हा कम्प्लिटली काय आहे? रिप केज. थोरॅसिक केज पण म्हणतो याला. सो रिप्स आहे, रिप केज आहे. बरोबर. सो जेव्हा आपण हवा आतमध्ये घेऊ, रिप केज मूव्स अप अँड फॉरवर्ड. सो जेव्हा आपण हवा आतमध्ये घेऊ, इन्स्पायरेशन करू, ऑक्सिजन भरून घेऊ आपल्या लंग्स मध्ये, सो लंग्सची साईज वाढेल, लंग्सची साईज वाढेल, त्यावेळेस काय होईल की रिप केज अपवर्ड, है ना, मूव्ह अप, अपवर्ड डायरेक्शन मध्ये, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. सो या ठिकाणी थोरॅसिक केज कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल? अप. बरोबर. आणि नंतर आपण या ठिकाणी काय म्हणतोय की प्रेशर इन लंग्स डिक्रीजेस अँड एअर कम्स रशिंग इन, है ना. आता हा वरती आल्यामुळे, है ना, स्टर्नम वरती येईल थोडा, रिपकेज वरती येईल, अप डायरेक्शनला, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल, त्याच्यामुळे प्रेशर रिलीज होईल. प्रेशर रिलीज होण्यासाठी अजून एक या ठिकाणी रिझन आहे, डायफ्राम इज गोइंग टू कॉन्ट्रॅक्ट. आपण बघतो हा डायफ्राम एक मसल आहे, है ना, जी सेपरेट करते कोणाला? थोरॅसिक कॅव्हिटीला आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला. त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल, इट बिकम्स फ्लॅट, अशी स्ट्रेट होऊन जाईल, ही फ्लॅट होऊन जाईल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे. सो मेन 2 इव्हेंट होत आहे. एक डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करतोय, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करतोय अँड मूव्स डाऊन. सो डायफ्राम या ठिकाणी डाऊन मूव्ह करेल आणि जो केज आहे आपला तो अप मूव्ह करेल. केज वरती गेला, डायफ्राम खाली आला, याच्यामुळे स्पेस इनसाइड द थोरॅसिक चेंबर इट विल गेट इन्क्रीज. बरोबर. आणि लंग्स मध्ये प्रेशर रिलीज होईल, प्रेशर कमी होईल. ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त प्रेशर आहे. सो इन ऍटमॉस्फिअर नाव, ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर जास्त आहे, लंग्स मध्ये प्रेशर रिलीज झालं, तर आता हवा कुठून कुठे मूव्ह करेल? फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फिअर पासून लंग्स मध्ये, है ना. सो प्रेशर डिफरन्स आहे, ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर. हवेचा एक गुणधर्म आहे, एअरचा एक गुणधर्म आहे, इट विल ऑलवेज गोइंग टू फ्लो फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, है ना. हे प्रत्येक गोष्टीचा नॅचरली असाच फ्लो होतो. बरोबर. आपण काय म्हणतो? नॉलेज पण आता फ्लो होतोय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, तर नॉलेज इज गोइंग टू फ्लोइंग. बरोबर. तर अशा प्रकारे आपण बघतोय की फ्लो हा नेहमी असतो. एक एक्झाम्पल घ्या. सपोज आता काय केलं तुम्ही, एक रूम मध्ये काय केलं, एका ठिकाणी रूम फ्रेशनर मारलं, रूम फ्रेशनर या ठिकाणी टाकलं, तर थोड्या वेळाने पूर्ण रूम मध्ये तो या ठिकाणी काय होऊन जातो? इट विल गेट डिस्ट्रीब्युटेड. सो वाय? बिकॉज इट विल मूव्ह फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. तर इन्स्पायरेशनच्या वेळेस काय होईल? आपल्या लंग्स मध्ये प्रेशर कमी होऊन जाईल, है ना. आणि प्रेशर कमी होऊन गेल्यामुळे या ठिकाणी हवेमध्ये प्रेशर जास्त आहे. सो हवेमधून हवा या ठिकाणी ऍटमॉस्फिअर मधून हवा कुठे मूव्ह होईल? आपल्या लंग्स. सो ब्रिदिंग मध्ये पहिला पार्ट आहे इन्स्पायरेशन, ब्रिदिंग इन.
आणि इन्स्पायरेशन मध्ये काय होत आहे तर दोन इव्हेंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. पहिला इव्हेंट आहे डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करेल. डायफ्राम या ठिकाणी काय करेल, यस इट गोइंग टू कॉन्ट्रॅक्ट अँड मूव्ह डाऊन. आणि दुसरा इव्हेंट काय आहे, रिपकेज मूव्ह अप अँड फॉरवर्ड है ना. तर या ठिकाणी स्टर्नम थोडा लिफ्ट होईल वरच्या साईडला, स्टर्नम लिफ्ट होईल, रिपकेज या ठिकाणी अपवर्ड साईडला मूव्ह करेल आणि त्याच्यामुळे प्रेशर एकदम रिलीज होऊन जाईल आपल्या चेस्ट रिजन मध्ये, थोरॅसिक रिजन मध्ये. आणि प्रेशर रिलीज झाल्यामुळे आता लंग्स मध्ये एकदम कमी प्रेशर, हवे ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त प्रेशर आहे. सो ऍटमॉस्फिअर मधून हवा कुठे भरली जाईल, आपल्या लंग्स. हे आपण डिटेल मध्ये बघू इन्स्पायरेशन कसं होतं. इट इज ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, इट रिक्वायर एनर्जी है ना. तर हे डिटेल मध्ये आपण अंडरस्टँड करू, डोंट वरी. पण मीन वाईल आपण एक दुसरी डायग्राम पण बघून घेऊ, याला वेळ अजून. इट इज एक्सपायरेशन. एक्सपायरेशन मध्ये आता अपोजिट इव्हेंट होणार. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन एक्सपायरेशन. एक्सपायरेशन मध्ये काय होईल, अंडरस्टँड करा, अपोजिट इव्हेंट होतील. अपोजिट इव्हेंट म्हणजे आता या ठिकाणी आपण काय म्हणू, यस पहिले आपण डायफ्रामवर. डायफ्राम काय करेल, डायफ्राम रिलॅक्स म्हणजे तो डोम शेप येऊन जाईल. सो आता तो फ्लॅट होता ना, तर तो या ठिकाणी रिलॅक्स करेल आणि मूव्ह अप. डायफ्राम या ठिकाणी अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. इट विल गेट रिलॅक्स कम्प्लिटली. आणि डायफ्राम रिलॅक्स झाल्यामुळे, तो डोम शेप झाल्यामुळे नेक्स्ट या ठिकाणी इव्हेंट काय होतोय तर रिपकेज जो आहे तो आपला मूव्ह डाऊन. स्टर्नम डाऊन मूव्ह करेल, रिपकेज डाऊन मूव्ह करेल, इनवर्ड मूव्ह करेल आणि त्याच्यामुळे प्रेशर जनरेट होईल लंग्सवर. सो आता लंग्सवर प्रेशर वाढलं, पण ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर कमी होऊन गेलं आणि त्याच्यामुळे आता बरोबर एक्सपायरेशन मध्ये काय होईल तर CO2 आपली हवा या ठिकाणी आपण बाहेर सोडू. ठीक आहे. सो इन दिस वे हियर वी कॅन से एक्सपायरेशन, दॅट इज ब्रीथिंग आउट. सो एक्सपायरेशन मध्ये कोणते दोन इव्हेंट होत आहे, डायफ्राम रिलॅक्सेस अँड देन मूव्ह अप. डायफ्राम या ठिकाणी वरच्या साईडला मूव्ह करेल, रिलॅक्स होईल, डोम शेप होईल, तो घुमटच्या आकाराचा होऊन जाईल. आणि स्टर्नम जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल, बरोबर इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. आणि या दोन्ही गोष्टींमुळे प्रेशर इज गेट जनरेटेड ऑन दी लंग्स. लंग्सवर प्रेशर जनरेट है ना. अॅनिमेशन पण पाठवलेलं आहे, अॅनिमेशन एकदा बघा. आपण आता थेरी डिस्कस करून घेऊ ब्रीथिंगची. सो यस, ब्रीथिंग इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. कोणत्या 2 पार्ट्स मध्ये ब्रीथिंग आपण या ठिकाणी डिवाइड करतोय. यस, रिपकेज आणि थोरॅसिक केज दे आर वन अँड द सेम है ना, दोन्ही एकच आहे. त्याला रिपकेज पण म्हणतो आपण, थोरॅसिक केज पण म्हणतो, बरोबर. सो आता आपण या ठिकाणी थेरी डिस्कस करतोय ब्रीथिंगची. ब्रीथिंगला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट कोणता, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, इन्स्पायरेशन. आणि दुसरा पार्ट कोणता, एक्सपायरेशन. पहिले इन्स्पायरेशन समजून घ्या, मग एक्सपायरेशन समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ब्रीथिंग समजेल. क्लिअर. सो ब्रीथिंग इन होत आहे. ब्रीथिंग इन मध्ये तुम्हाला माहिती आहे डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करतो, रिपकेज अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो. आणि जेव्हा ब्रीथिंग आउट करतो आपण, तर तेव्हा काय होईल, डायफ्राम रिलॅक्स करेल आणि रिपकेज इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करेल. एवढे 2 इव्हेंट तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. ओके. सो नाउ फर्दर वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन बद्दल बोलू आपण आता. हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन्स्पायरेशन. 1 मिनिट फक्त. कॅमेरा ऑन आहे का कोणाचा, भूमिकाचा ऑन. ठीक. सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, इन्स्पायरेशन. सो इन्स्पायरेशन मध्ये काय होईल, what is going to happen in inspiration. So understand kara, during inspiration the atmospheric air is taken into the lungs है ना. सो आपण काय करतोय इथे बघा, अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसतंय बरोबर, नॉस्ट्रिल्स, नासल चेंबर, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय. ब्रॉन्काय मधून या ठिकाणी कुठे आली, लंग्स मध्ये. सो हवा आपण लंग्स मध्ये भरून घेतोय. इन्स्पायरेशन, ब्रीथिंग इन, इट ऑकर्स ड्यू टू दी प्रेशर ग्रेडियंट फॉर्म बिटवीन दी लंग्स अँड द ऍटमॉस्फिअर. आणि मग हवा आतमध्ये भरून घेतो आपण लंग्सच्या. याच्यासाठी जो मुव्हेबल फोर्स आहे, ऍक्टिव्ह फोर्स आहे, तो या ठिकाणी कोण आहे, प्रेशर ग्रेडियंट, प्रेशर डिफरन्स, बरोबर, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, प्रेशर ग्रेडियंट. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर जास्त असणार आहे आणि आपल्या लंग्स मध्ये प्रेशर कमी असणार आहे. सो हायर प्रेशर टू लोअर प्रेशर एअर या ठिकाणी मूव्ह करते आणि त्याचा आपण उपयोग करून घेतो इथे इन्स्पायरेशनचा है ना. तर या ठिकाणी मोटिव्ह फोर्स कोण आहे इन इन्स्पायरेशन, विच इज द मोटिव्ह फोर्स. सो मोटिव्ह फोर्स गॅसेस साठी या ठिकाणी कोण आहे, प्रेशर ग्रेडियंट. त्याचा आन्सर काय आहे, प्रेशर ग्रेडियंट. सो इट कॅन बी MCQ की हु इज द मोटिव्ह फोर्स, बरोबर, इन इन्स्पायरेशन. द आन्सर इज हियर, इट इज व्हॉट, दॅट इज आन्सर आपण या ठिकाणी म्हणू, इट इज प्रेशर ग्रेडियंट, बरोबर. सो इट इज ऍक्टिव्ह प्रोसेस. याला एनर्जी लागणार आहे आपल्याला है ना. ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. का बरं एनर्जी लागेल, कारण आपण बघतो डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करेल. सो डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करेल, त्याला एनर्जी लागेल. प्लस है ना, या ठिकाणी जो आपला स्टर्नम आहे तो अपवर्ड साईडला मूव्ह करेल, त्याला एनर्जी लागेल. तर या 2 स्टेपला आपल्याला एनर्जी लागणार आहे आणि म्हणून इथे आपण काय म्हणतो, इट इज ऍक्टिव्ह प्रोसेस इन विच द डायफ्राम बिकम फ्लॅट
डायफ्राम फ्लॅट झाला, आपला स्ट्रेट झाला, डोम शेप पासून तो या ठिकाणी सरळ झाला, फ्लॅट झाला अँड गोज डाऊनवर्ड. बरोबर, डायफ्राम या ठिकाणी काय झाला, डाऊनवर्ड. डोम शेप आहे. आता हा कॉन्स्ट्रिक्ट करेल, फ्लॅट होईल, स्ट्रेट लाईन मध्ये येईल, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल, तो डायफ्रामवर्ड डायरेक्शनला जाईल. अँड यस द इंटरकोस्टल मसल, तुम्हाला माहिती आहे इंटरकोस्टल मसल है ना, कोणत्या मसल असतात, द मसल विच आर प्रेझेंट इन द रिब्स, सो दे विल गेट कॉन्ट्रॅक्ट. सो इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट करतील आणि याच्यामुळे रिब्स आणि स्टर्नम दे विल मूव्ह अपवर्ड अँड देन आउट. बरोबर, तर या ठिकाणी दोन गोष्टी कॉन्ट्रॅक्ट करतायत. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी कॉन्ट्रॅक्ट करतायत? यस, पहिले तर आपला डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करेल आणि दुसरा तर आपल्या या ठिकाणी कोण कॉन्ट्रॅक्ट करतील, इंटरकोस्टल मसल. बघा, सो आपण म्हटलं रफ डायग्राम, सपोज हियर वी कॅन से थोरॅसिक चेंबर, असा एक थोरॅसिक चेंबर आहे आपला, हा मध्ये बोन असणार आहे, यस सेंटरला एकदम, इट इज स्टर्नम, हा स्टर्नम झाला. बरोबर, इथे रिब्स असतील आणि इथे कोण असेल, आपला डायफ्राम, हा डायफ्राम. सो पहिले तर कोण कॉन्टॅक्ट करेल, डायफ्राम. डायफ्राम कॉन्टॅक्ट करेल आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, सो डायफ्राम गोज डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर, आणि नंतर आता या ज्या रिब्स आहे यांच्यामध्ये मसल्स आहेत, या रिब्स मध्ये ज्या मसल्स आहेत त्या मसल्सला आपण काय म्हणतोय, यस त्या मसल्सला आपण नाव देऊ. बोला काय नाव द्यायचं यांना, सगळ्यांनी मेसेज करायचं आहे मला. इट इज कॉल्ड एज व्हॉट, इंटरकोस्टल मसल, द मसल बिटवीन द रिब्स, इट इज कॉल्ड एज व्हॉट, इंटरकोस्टल मसल. मेसेज करा सगळ्यांनी. यस, मयंक, अजिंक्य, रिया, करेक्ट आहे. सो आता या ठिकाणी इंटरकोस्टल मसल्स पण काय करतील, कॉन्टॅक्ट. सो दे आर ऑल्सो गोइंग टू कॉन्ट्रॅक्ट. मग आता इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतोय, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट करतोय, डायफ्राम डाऊनवर्ड डायरेक्शनला गेला, पण इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट करतील. याच्यामुळे हा स्टर्नम आणि थोरॅसिक केज, रिब केज हा अपवर्ड डायरेक्शनला जाईल, आउटवर्ड डायरेक्शन. बरोबर, आणि मग त्याच्यामुळे काय होईल, आपल्या थोरॅसिक चेंबर मध्ये जी स्पेस आहे ती वाढून जाईल. थोरॅसिक चेंबर मध्ये जी स्पेस आहे ती वाढून गेल्यामुळे द प्रेशर ऑन द लंग्स कमी होईल का जास्त होईल, लंग्सचं प्रेशर काय होईल, इट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज, व्हॉट डू यू से, इट विल गेट डिक्रीजेस. प्रेशर कमी होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल. का बरं डिक्रीज होत आहे समजून घ्या, कारण स्पेस वाढली. स्पेस वाढली म्हणजे प्रेशर दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल है ना. तर पहिले काय झालं या ठिकाणी, बरोबर, हा एकदम फ्लॅट होऊन गेला, कोण, डायफ्राम. डायफ्राम फ्लॅट झाला, डायफ्राम डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला, कॉन्टॅक्ट झाल्यामुळे फ्लॅट झाला. सो ही स्पेस, एवढी स्पेस वाढून गेली आणि आता स्टर्नम अपवर्ड डायरेक्शनला आला बाहेर. बरोबर है ना, रिबकेज या ठिकाणी अप साइडला आला, आउटवर्ड डायरेक्शनला आला आणि त्याच्यामुळे स्पेस इज गोइंग टू इन्क्रीज. आणि जेव्हा स्पेस इन्क्रीज होते तेव्हा प्रेशर काय होऊन जातं या ठिकाणी, लंग्सवर डिक्रीज. सो लंग्सवर प्रेशर खूप कमी झालं आणि ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर जास्त आहे. मग आता या ठिकाणी हवा कुठून कुठून जाईल, ऍटमॉस्फिअर मधून लंग्स. यस, सो स्पेस म्हणा, व्हॉल्यूम म्हणा, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर. इफ स्पेस इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि प्रेशर जर कमी झालं लंग्स मध्ये तर हवा लंग्स मध्ये या ठिकाणी आतमध्ये एंटर करेल ऍटमॉस्फिअर. आय होप इट इज गेट क्लिअर टू यू. इन्स्पायरेशन तुम्हाला क्लिअर झालं याचं मेकॅनिझम, बरोबर, एवढं सगळ्यांना क्लिअर झालं. दिस लीड्स टू इन्क्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम आपला इन्क्रीज झाला कारण या ठिकाणी डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि इंटरकोस्टल मसल्स पण कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. अँड डिक्रीजेस द प्रेशर ऑफ थोरॅक्स अँड द लंग्स. आता व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे प्रेशर डिक्रीज झाला लंग्सवर, आणि प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे टू इक्वलाइज द लो प्रेशर इनसाइड द लंग्स, एअर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर रशेस इनटू द लंग्स अँड दिस इज कॉल्ड एज व्हॉट, इन्स्पायरेशन. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, इन्स्पायरेशन. बरोबर है ना. यस, कोण सांगेल, कोणाला समजलंय? अल्केश, कॅन यू टेल मी द स्टेप्स? अनम्यूट करा आणि स्टेप्स सांगा. धीरज, कॅन यू टेल मी द स्टेप्स? स्टेप्स सांगा पटकन. कल्याणी, कॅन यू टेल मी द स्टेप्स? इन्स्पायरेशनच्या स्टेप्स काय होतील? साक्षी, कॅन यू टेल मी? कम ऑन, सांगा. सगळ्यात पहिले काय होईल? पहिली स्टेप्स आपण बघितली या ठिकाणी. यस, डायफ्राम. डायफ्राम काय करेल? कॉन्ट्रॅक्ट. दुसरी स्टेप, इंटरकोस्टल मसल्स. इंटरकोस्टल मसल्स काय करेल? कॉन्ट्रॅक्ट. ऑब्विसली या दोन स्टेपला आपल्याला एनर्जी लागणार आहे. दॅट्स वाय इट इज द ऍक्टिव्ह प्रोसेस.
ही प्रोसेस कशी आहे ऍक्टिव्ह. बरोबर. हे दोन्ही कॉन्टॅक्ट झाल्यावर आता व्हॉल्यूम काय झालं, थोरॅसिक चेंबरचं जे व्हॉल्यूम आहे स्पेस आहे दॅट विल गोइंग टू इन्क्रीज. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं, प्रेशर ऑन द लंग्स इट विल गोइंग टू डिक्रीज. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल, द एअर मूव्स इनसाइड द लंग्स मध्ये एअर मूव्ह. सो अशा प्रकारे 5 स्टेप्स मध्ये या ठिकाणी काय होणार आहे, इन्स्पायरेशन. समजलं सगळ्यांना, क्लिअर झालं? काय डाऊट आहे इन्स्पायरेशन बद्दल? काय डाऊट असेल तर विचारा. आता दुसऱ्या प्रोसिजर बघूया, एक्सपायरेशन म्हणजे एअर मूव्ह आउटसाइड. एक्सपायरेशन म्हणजे आता हवा बाहेर जाईल. बरोबर. सो आता हवा बाहेर कशी जाणार आहे, एक्सपायरेशन कसं होईल, सगळ्यांना रिडेबल आहे ना? हॉरिझॉन्टली पकडा मोबाईल जरा. सो ड्युरिंग एक्सपायरेशन द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट कॉझिंग एअर टू बी एक्झिट. तर आता या ठिकाणी थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट करेल. बघा आता पहिल्यांदा तो अपवर्ड डायरेक्शनला आलेला आहे ना. हा कोणता बोन झाला तुमचा, स्टर्नम. या अॅनिमेशन मध्ये एकदम क्लिअर होतंय तुम्हाला. या तुमच्या रिप्स आहे. बरोबर. सो जेव्हा या ठिकाणी इनिशियली आता ते अपवर्ड डायरेक्शनला आले है ना, आता या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल. आणि जेव्हा या ठिकाणी स्टर्नम आणि रिपकेज डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल आणि हा जो आपला या ठिकाणी कोण होता, बरोबर, दॅट इज डायफ्राम, इट बिकम्स डोम शेप. सो व्हॉल्यूम डिक्रीजेस. व्हॉल्यूम काय होईल मग आता, डिक्रीज होईल. व्हॉल्यूम डिक्रीज झाला म्हणजे प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इट विल गेट इन्क्रीज. प्रेशर इन्क्रीज होईल आणि प्रेशर इन्क्रीज झाला म्हणजे लंग्स काय करेल, मग हवा बाहेर. सो इट गोइंग टू रिलीज द एअर into the atmosphere, है ना. So diaphragm relaxes and then push upward. तर इथे काय झालं, डायफ्राम रिलॅक्स झाला. आता कॉन्ट्रॅक्ट नाही होणार, डायफ्राम रिलॅक्स झाला बिलकुल. इट बिकम्स हिअर वी कॅन से डोम शेप. तो डोम शेप झाला, घुमटाच्या आकाराचा झाला. द इंटरकोस्टल मसल आल्सो रिलॅक्स. या ठिकाणी आता इंटरकोस्टल मसल काय करतील, रिलॅक्स. आणि इंटरकोस्टल मसल रिलॅक्स झाल्यामुळे रिपकेज या ठिकाणी इनवर्ड डायरेक्शनला येईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल. बरोबर. सो इनवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला रिपकेज येईल, थोरॅसिक केज येईल आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज होऊन जाईल. बरोबर. दिस डिक्रीजेस थोरॅसिक व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम जर डिक्रीज झाला तर अल्टिमेटली प्रेशर इन्क्रीज होईल, है ना. इट इन्क्रीजेस द प्रेशर इनसाइड द थोरॅक्स अँड देन लंग्स ऍज कम्पेअर्ड टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. या ठिकाणी प्रेशर इन्क्रीज झालंय. प्रेशर ग्रेडियंट, हवा कुठून कुठे जाईल आता, लंग्स पासून ऍटमॉस्फिअर. सो एअर फ्रॉम द लंग्स रशेस आउट इनटू द ऍटमॉस्फिअर अँड दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, दॅट इज एक्सपायरेशन. सो वन इन्स्पायरेशन अँड वन एक्सपायरेशन, इट इज वन ब्रीथ. याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, वन ब्रीथ. सो एक ब्रीथ मध्ये काय येणार आहे, वन इन्स्पायरेशन येईल आणि वन एक्सपायरेशन. तर त्याला मिळून आपण या ठिकाणी काय म्हणतो, एक ब्रीथ. सो एक्सपायरेशन मध्ये बेसिकली काय होतं, एक्सपायरेशन मध्ये इंटरकोस्टल मसल रिलॅक्स करतील आणि डायफ्राम पण रिलॅक्स करेल. डायफ्राम रिलॅक्स केला त्याने डोम शेप झाला. इंटरकोस्टल मसल रिलॅक्स केली त्याच्यामुळे, बरोबर, इनवर्ड डायरेक्शनला रिपकेज मूव्ह झाला. इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला त्याच्यामुळे व्हॉल्यूम कमी झाला आणि व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे प्रेशर वाढेल. सो प्रेशर इन्क्रीजेस आणि प्रेशर इन्क्रीज झाला म्हणजे लंग्स मधून आपण हवा बाहेर टाकू ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि इन दिस वे एक्सपायरेशन विल गेट गोइंग टू. तर अशा प्रकारे पहिला पार्ट आपण ब्रिदिंगचा संपवलेला आहे. सो वी हॅव फिनिश द ब्रिदिंग, है ना. आपण बघितलं होतं. आता एक्सपायरेशनचे सांगा मला स्टेप्स. एक्सपायरेशनचे स्टेप्स कोण सांगेल? Yes, can you tell me the steps of expiration? Come on. You can unmute, you can tell me, you can message me. पहिली स्टेप कोणती, एक्सपायरेशन ची ऑपोजिट टू इन्स्पायरेशन. सगळ्यात पहिले आपण काय म्हणू, यस, या ठिकाणी डायफ्राम. डायफ्राम काय करेल, रिलॅक्स. एक्झॅक्टली, इट विल गोइंग टू रिलॅक्स. रिलॅक्स झाला म्हणजे तो डोम शेप झाला. आता इंटरकोस्टल मसल्स काय करतील, also relax. दे आर ऑल्सो रिलॅक्स. व्हेरी गुड. आता दोन्ही रिलॅक्स झाले आणि त्याच्यामुळे आता आपण बघतो या ठिकाणी व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला का जास्त झाला, डिक्रीज. व्हॉल्यूम डिक्रीज झाला म्हणजे प्रेशर काय होईल आता, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इन्क्रीजेस. आणि त्याच्यामुळे एअर कुठून कुठे जाईल, लंग्स पासून Lungs to atmosphere. एअर विल गेट रिलीज. तर अशा प्रकारे एक्सपायरेशन होईल. आणि दोन्ही मिळून वन इन्स्पायरेशन आणि वन एक्सपायरेशन दोन्ही मिळून आपण काय म्हणून, काय झालं, वन ब्रीथ. एक ब्रीथ या ठिकाणी कंप्लीट झालं. एवढं समजलं सगळ्यांना? याच्यामध्ये काय डाऊट आहे? ब्रीथिंग क्लिअर झालं सगळ्यांना? सो मेकॅनिझमची पहिली स्टेप आपली क्लिअर झाली आहे, दॅट इज कॉल्ड एज ब्रीथिंग. आता आपण दुसऱ्या स्टेपवर येऊ, एक्सटर्नल रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍट दी अल्व्हेओलार. बरोबर. सो आता आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन बघणार आहे.
बरोबर. सेकंड स्टेप अंडरस्टँड करणार आहे. सो एक्सटर्नल रेस्पिरेशन समजून घेऊ आपण आणि मग त्याच्यानंतर कव्हर सोल्व. सो एक्सटर्नल रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस ऍट अल्वेओलार लेवल, लंग्स मध्ये, बरोबर, लंग्स आणि ब्लड लेवल मध्ये. सो अल्वेओलाय, अल्वेओलस सिंगल जेव्हा असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, एक जेव्हा अल्वेओलाय सिंगल आहे तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अल्वेओलस. सो इट इज सिंगल. सो इट कन्सिस्ट ऑफ लेअर ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. काल आपण ऑलरेडी बघितलं होतं. हा जो एक अल्वेओलस आहे, या अल्वेओलस मध्ये कोणती लेअर असेल तर दॅट इज स्क्वॅमस इपिथेलियम, है ना, विच इज रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, ते आपल्याला माहिती आहे, बेसमेंट मेम्ब्रेन असेल आणि त्याच्यावर एक सिंगल लेअर असणार आहे. सो दॅट इज स्क्वॅमस इपिथेलियम. इट इज इंटिमेटली असोसिएटेड विथ द डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरी. आणि अल्वेओलस नेहमी कोणासोबत असोसिएटेड असतो तर कॅपिलरीच्या नेटवर्क सोबत. कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ व्हॉट, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन थिन बेसमेंट मेम्ब्रेन. चला एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, या स्टेजला आन्सर करता येईल का? जी कॅपिलरी मध्ये स्क्वॅमस एपिथेलियम आहे त्याला आपल्याला काय नाव देता येईल? व्हॉट इज द अनदर नेम वी कॅन गिव्ह टू द स्क्वॅमस एपिथेलियम विच इज प्रेझेंट इन कॅपिलरी वॉल? दॅट इज यस इन कॉन्टॅक्ट विथ ब्लड. आणि जेव्हा आपण स्क्वॅमस एपिथेलियम ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तेव्हा त्याला आपण काय नाव देतो? इट इज कॉल्ड एज व्हॉट? त्याला काय म्हणतो आपण? एंडोथेलियम. चला मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल. सो व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस. आपण आता सेकंड स्टेप बघतोय, सेकंड मेकॅनिझम बघतोय. इट इज कॉल्ड एज व्हॉट? एक्सटर्नल रेस्पिरेशन. हे विसरायचं नाही, हे वर्ड्स वारंवार येतील. सपोज मी आता एक अल्वेओलस काढतोय. सो दिस इज वन अल्वेओलस, बलून लाईक स्ट्रक्चर आहे. असे किती अल्वेओलस आहे आपल्या लंग्स मध्ये? किती अल्वेओलस आहे बोलत चला? 700 million. यस, 700 मिलियन. आता ही झाली स्क्वॅमस एपिथेलियम, है ना, ही काय झाली? स्क्वॅमस एपिथेलियम. पेवमेंट एपिथेलियम, स्क्वॅमस एपिथेलियम, जी बेसमेंट मेम्ब्रेन वर रेस्टिंग. आणि आता मी इथे ड्रॉ करतोय कॅपिलरी. सो दिस इज द कॅपिलरी. आणि आता या कॅपिलरी मध्ये पण ही काय झाली तुमची? स्क्वॅमस एपिथेलियम. सो सेम एपिथेलियम आहे, स्क्वॅमस एपिथेलियम आहे. पण आता ही जी स्क्वॅमस एपिथेलियम आहे याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एंडोथेलियम सेल. व्हाय इट इज कॉल्ड एज एंडोथेलियम सेल? बिकॉज वी नोज दॅट when squamous epithelium is directly in contact with what? That is blood. Then it is called as what? That is endothelium cell. So एक capillary. आता काय होईल या ठिकाणी? एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये आपण पहिले बघितलं, इन्स्पायरेशन झालं म्हणजे हवा आतमध्ये आली, ऑक्सिजन आतमध्ये आला. आता हा ऑक्सिजन कुठे मूव्ह करणार आहे? तर यस आपण म्हणू ब्लड मध्ये. आणि इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. सिमिलरली इथून या ठिकाणी काय होईल? आता CO2 जो आहे, CO2 आपल्या ब्लड मधून कुठे जाईल? आपल्या लंग्स मध्ये. आणि लंग्स मधून CO2 या ठिकाणी कुठे जाईल? ऍटमॉस्फिअर मध्ये. सो जेव्हा तो लंग्स मध्ये जाईल, अल्वेओलाय मध्ये जाईल, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन. तर आपल्याला या ठिकाणी काय समजून घ्यायचं एवढं, म्हणजे ऑक्सिजन आपल्या अल्वेओलाय मधून ब्लड मध्ये कसं जाईल आणि कार्बन डायऑक्साईड ब्लड मधून अल्वेओलाय मध्ये कसं जाईल. तर एवढं आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? एक्सटर्नल रेस्पिरेशन. समजतंय सगळ्यांना? याचं मेकॅनिझम आता आपण अंडरस्टँड करू. समजत नसेल तर विचारत चल. Both the layers have similar structure. Alveolus ची लेअर आणि कॅपिलरी ची लेअर सिमिलर स्ट्रक्चर आहे. सिमिलर स्ट्रक्चर म्हणजे कोण? स्क्वॅमस एपिथेलियम आहे. and they are very thin walled. Together they may make up respiratory membrane through which gaseous exchange occur. तर दोन्ही मिळून या ठिकाणी काय बनतायत? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. सो व्हेन वी टॉक अबाउट रेस्पिरेटरी मेम्ब्रेन, सो रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कशा कशापासून बनलेली आहे? अल्वेओलाय, अल्वेओलस प्लस कॅपिलरी. कॅपिलरी मेम्ब्रेन आणि अल्वेओलसची मेम्ब्रेन दोन्ही मिळून या ठिकाणी काय बनवते? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन बनवते. आणि त्याच्यामधून या ठिकाणी गॅसियस एक्सचेंज होणार आहे बिटवीन द अल्वेओलार एअर अँड दी ब्लड. So diffusion of gases will take place from area of higher partial pressure to an area of lower partial pressure. That we know pressure gradient, है ना? Until the partial pressure in both these region become what? That is same. That is equilibrium. तर आपण पहिले समजून घेऊ कसं मुवमेंट होतंय एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो पहिले आपण बघतोय कार्बन डायऑक्साईड बद्दल. सो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड म्हणजे कॅपिलरीज मध्ये किती आहे? इट इज व्हॉट? दॅट इज 45 mm ऑफ मर्क्युरी. 45 mm of mercury, 45 mm of Hg. That is partial pressure of CO2. हे CO2 चं प्रेशर आहे कुठे? कॅपिलरी मध्ये.
कॅपिलरी मध्ये CO2 चं प्रेशर किती आहे 45 mm ऑफ मर्क्युरी. पाठ करा बिलकुल. हा आपण बघतोय कॅपिलरी मध्ये ब्लड आहे. दिस इज द ब्लड इनसाइड द कॅपिलरी. आणि कॅपिलरी मध्ये जो CO2 आहे आता, हा CO2 किती आहे? इट इज 45 mm ऑफ मर्क्युरी. क्लिअर? आता अल्व्हेओलाय, हा एक अल्व्हेओलाय है ना. आता या अल्व्हेओलाय मध्ये आपण बघतोय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन अल्व्हेओलाय इट इज 40 mm ऑफ मर्क्युरी. इथे 40 आहे, इथे 45 आहे. मग आता कार्बन डायऑक्साइड कुठून कुठं मूव्ह करेल? कॅपिलरी मधून अल्व्हेओलाय मध्ये जाईल का अल्व्हेओलाय मधून कॅपिलरी मध्ये जाईल? सिनारिओ ए, इट विल मूव्ह फ्रॉम कॅपिलरी टू अल्व्हेओलाय. Scenario B, it is moved from alveoli to capillary. काय येईल आन्सर? ए का बी? ऑब्विसली आन्सर काय येईल? ए. इथे जास्त प्रेशर आहे 45 आहे ना. ब्लड मध्ये किती प्रेशर आहे 45. अल्व्हेओलाय मध्ये किती प्रेशर आहे 40. सो इट विल मूव्ह फ्रॉम 45 टू 40. जोपर्यंत दोन्हीकडे 40.2 होत नाही, 40.5 होत नाही, सेम होत नाही, बरोबर 42.5 होत नाही, सेम होत नाही दोन्ही ठिकाणी, तोपर्यंत तो मूव्ह करत राहील. जोपर्यंत दोन्ही ठिकाणी बरोबर प्रेशर या ठिकाणी सेम होत नाही तोपर्यंत ते मूव्ह करेल. हाऊ द प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन अल्व्हेओलाय इज 40. हे सगळं सांगेल मी तुम्हाला, डोंट वरी. पहिले समजून घ्या एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता सुरुवात आहे ना. मग या ठिकाणी बरोबर अल्व्हेओलाय मध्ये 40 का, ब्लड मध्ये 45 का, हे सगळं सांगेल मी तुम्हाला, डोंट वरी. फक्त आता इथे ध्यानात ठेवा की ब्लड मध्ये 45 आहे, अल्व्हेओलाय मध्ये 40 आहे. सो इट विल मूव्ह फ्रॉम 45 टू 40. दॅट इज कॅपिलरी टू कुठे मूव्ह करेल तो? अल्व्हेओलाय. सो ड्यू टू दिस डिफरन्स कार्बन डायऑक्साइड बरोबर इट विल डिफ्यूज फ्रॉम द कॅपिलरी इनटू द अल्व्हेओलाय. एवढं समजलं तुम्हाला? सो कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी कुठे जाईल? ब्लड पासून अल्व्हेओलाय मध्ये, लंग्स है ना. सो इट विल गेट मूव्ह. बरोबर. तर आता या ठिकाणी तो अशा प्रकारे मूव्ह होतोय. कुठून कुठे मूव्ह होतोय तर आपण बघतोय, हा एरो तुम्हाला समजतोय. सो इथून तो कॅपिलरी मधून CO2 चालला कुठे? अल्व्हेओलाय. हे झालं कार्बन डायऑक्साइडचं. आता आपण ऑक्सिजन वर येऊ. The partial pressure of oxygen of blood in pulmonary capillary it is 40 mm. So oxygen चं किती आहे? 40. कार्बन डायऑक्साइडचं 40 होतं बरोबर अल्व्हेओलाय मध्ये. पण आता ऑक्सिजन 40 आहे कुठे? कॅपिलरी. सो हे तुम्हाला पाठ करावं लागेल. कॅपिलरी मध्ये ऑक्सिजन किती आहे आता? 40 आहे. हे असं का हे सांगेल मी, डोंट वरी. आणि आता या ठिकाणी आपण बघतोय की अल्व्हेओलाय मध्ये ऑक्सिजन किती आहे? इट इज 104, 104 mm ऑफ मर्क्युरी. सो ऑक्सिजन अल्व्हेओलाय मध्ये किती आहे? 104. आणि कॅपिलरी मध्ये किती आहे? 40. मग आता ऑब्विसली आपल्याला समजतंय कुठून कुठे ऑक्सिजन मूव्ह करेल. सो ऑक्सिजन आता अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल फ्रॉम अल्व्हेओलाय टू कॅपिलरी. सो ऑक्सिजन कसा मूव्ह करेल? अल्व्हेओलाय, कारण अल्व्हेओलाय मध्ये किती प्रेशर आहे त्याचं? 104 टू कॅपिलरी. कॅपिलरी मध्ये किती प्रेशर आहे? जस्ट 40. सो हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे अल्व्हेओलाय टू या ठिकाणी ड्यू टू दिस डिफरन्स ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम अल्व्हेओलस टू दी कॅपिलरी. मग आता एवढंच प्रेशर का? हे कसं मोजायचं, हे कसं आलं, हे सगळं मी तुम्हाला सांगेल, डोंट वरी. पण आज एवढं ध्यानात ठेवा की प्रेशर कुठून कुठे जातोय. तर आपण बघितलं ऑक्सिजन या ठिकाणी मूव्ह करतोय अल्व्हेओलाय टू ब्लड, कारण अल्व्हेओलाय मध्ये किती होता? 104 आणि ब्लड मध्ये किती होता? ऑक्सिजन 40. बरोबर. सो जोपर्यंत दोन्हीकडे इक्वल होत नाही 72 है ना, दोन्हीकडे इक्वल होत नाही तोपर्यंत मूव्ह ऑफ करेल. आणि CO2 आपण बघितलं ब्लड मध्ये किती होतं? 45 आणि लंग्स मध्ये किती होतं? 40. सो 45 टू मूव्ह करेल ते 40. अशा प्रकारे या ठिकाणी आपण म्हणतोय इट विल मूव्ह. बरोबर. आणि हे जे एक्सचेंज आहे ना, O2 कुठे येणार आहे? ब्लड मध्ये, आणि CO2 कुठे जाणार आहे? लंग्स मध्ये. सो अल्व्हेओलाय मध्ये हे जे मुवमेंट आहे याला आपण काय म्हणतोय? एक्सटर्नल रेस्पिरेशन. याला आपण काय म्हणतोय? एक्सटर्नल रेस्पिरेशन. आज एवढं समजून घ्या. बरोबर. आपण कुठे टाकलंय आता? या ठिकाणी ऑक्सिजन टाकलाय ब्लड मध्ये. आता ब्लड मधून तो सेलमध्ये कसं जाईल आणि सेलमध्ये गेल्यावर काय करेल आणि हे प्रेशर कसं मेंटेन होतं हे आपण सगळं डिस्कस करू, डोंट वरी. पण मीन वाईल आजची कहोत या ठिकाणी आता आपण सॉल्व्ह करू. सो यू हॅव टू सॉल्व्ह द कहोत. बरोबर. तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं? कहोत सॉल्व्ह करायची आहे.
जॉईन एक कोट टाका आणि यहाँ जॉईन स्वतःचं नाव टाकायचं. फटाफट जॉईन करा. डीपीएस आलेली डीपीएस सॉल्व करायची सगळ्यांनी कंपल्सरी. Dash is a part of operating system. System का part होता है. Upper respiratory system का कौन सा part है? Bronchiole, tracheal, larynx, nasal cavity. Simple question है. Yes, very good Ajinkya. Gayatri, Sakshi, Ayush, Kalyani, good. Nostrils are Gayatri, good. Nasal cavity is divisible into right and left chambers. Why? Oropharynx, ethmoid, glottis. सानिका ऑप्शन तुम्हाला परत झूम वर बघायला लागतील. थोडं शिफ्ट करावं लागेल है ना. झूम वरून इकडे जावं लागेल परत, तेव्हा ऑप्शन दिसतील. हे ऍक्च्युली आपल्या क्लासरूम मध्ये प्रोजेक्टर वर दिसतात क्लिअर, पण इथे तुम्हाला थोडंसं मॅनेज करावं लागेल. डॅश इज ऑल्सो नोन एज सेन्सरी चेंबर. रीड करतो वाटलं. सेन्सरी चेंबर. ए वेस्टिब्यूल, बी रेस्पिरेटरी पार्ट, सी ऑल्फॅक्टरी चेंबर, डी कंडिशनिंग चेंबर. सेन्सरी चेंबर कोणाला म्हणायचं? प्रॅक्टिस करायला लागेल म्हणजे येईल. गुड. 16 जण करेक्ट आहे. कल्याणी वॉज फर्स्ट रँक, गायत्री सेकंड. बर, मी नंतर परत पाठवतो अनुजा, डोंट वरी. नंतर ग्रुपवर परत लिंक येऊन जाईल, तुम्ही नंतर पे करा, काही हरकत. ग्रुपवर लिंक येऊन जाईल तेव्हा जॉईन करा. डॅश इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. कॉमन पॅसेज कोण आहे? ओरोफॅरिंग, नासोफॅरिंग, लॅरिंगोफॅरिंग, लॅरिंग. कॉमन पॅसेज इज ओरोफॅरिंक्स. लॅरिंग्स का बरं म्हणताय? लॅरिंग्स इज नॉट कॉमन पॅसेज ना. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचा कोणता पार्ट आहे कॉमन? इट इज ओरोफॅरिंक्स. सिंपल आहे ना. 9 जण करेक्ट आहे.
So good. Kalyani, Sakshi, Saili, Pavan, Shubham. The number of tonsils in human are 2, 5, 6, 8. चला स्किप करतोय मी. थोड़ा जण करेक्ट आहे. 2 पेअर आणि 1 सिंगल आहे. डॅश इज नोन एज विंड पिप. सिंपल आहे. 20 सेकंड डेव्हलप स्किप करून टाकेल. पॉइंट 5 पण आहे. फटाफट आन्सर करा. स्किप करून टाकेल 20 सेकंदानं. ओके, आय एम स्किपिंग. 24 जण म्हणताय ट्रॅकिया. 3 जण अजून म्हणताय पॅरिक्स. नो, वाइंड पाईप कोणता ट्रॅकिया येणार आहे. लंग्स आर लोकेटेड इन. लंग्स कुठे लोकेटेड आहे. thoracic cavity, abdominal, pelvic, stylomic. Last question, podium question. नहीं, अजून 2 क्वेश्चन आहे. सॉरी. Each lung has the terminal bronchiole which end in diagonal alveoli. लास्ट पोडियम क्वेश्चन. गुड. पवन सेकंड रँक वर आलाय. शेवटचा क्वेश्चन. देर आर अबाउट डायडॅश अल्वेओला इन द लंग्स विच प्रोव्हाइड सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. 200, 5000, 60 लाख, 700. 30 सेकंड ठेवला क्वेश्चन. विदिन 20 सेकंड आय एम गोइंग टू एंड. Yes, I am skipping. 27 correct. Good. So this is the final podium. Pavan, number 3. Congratulations. Shubham, number 2. Appreciate. Big applause. Sakshi is first rank. Gayatri, Kalyani, they are runner-up. So big applause to all. Congratulations to all. Assist मेहनत घेत राहा. डेफिनेटली हार्डवर्क ऑलवेज पे. एंड करतोय मी. काय डाऊट असतील तर विचारा. है ना. मी एंड करतोय. बाय टू ऑल.